ते काम करताना देवाचं नाव घ्या महाराज. महाराज सांगतात अरे शेतकऱ्याने शेती करावी देवाचं नाव घ्यावं, व्यापाराने व्यापार करावा देवाचं नाव घ्यावं, नोकरदाराने नोकरी करावी देवाचं नाव घ्यावं. बरेच असे दुकानं पाहिलेत मी पप्पू दादा. हो, त्यांच्याकडे तुम्ही तांदूळ घ्यायला जा, ते म्हणतात घ्या 1 किलो तांदूळ द्यावं, ते म्हणतात घ्या रामकृष्ण हरी. झालं ना भजन, काय लागतं. बऱ्याच लोकांनी किरण महाराज आपले दुकानं मंदिरं केली. तो वाक्य नीट ऐका. बऱ्याच लोकांनी आपले दुकानं मंदिरं केली आणि काही पठ्यांनी मंदिरं दुकानं करून टाकली. आता काय करून घेता त्यांचं सांगा तुम्ही मला. इतकं वाईट आहे महाराज, काय करू शकत नाही तुम्ही. असे प्रत्येक उदाहरण तुम्हाला सांगेल महाराज, प्रत्येक उदाहरण सांगेल. ऐका, वाशिम जिल्ह्यामध्ये मालेगाव नावाचा एक तालुका आहे आणि त्या मालेगाव तालुक्यामध्ये कोटा नावाचं एक गाव आहे. काय नावाचं? कोटा. तिथे हरिबापू महाराज नावाचा एक साधक होऊन गेला महाराज. अखंड भजन, फक्त एकच भजन, राम कृष्ण हरी, एवढंच म्हणायचे बरं का, राम कृष्ण हरी. अखंड भजन महाराज. संसारिक होते बरं का महाराज, संसारिक होते. पण जसं विठ्ठलाचं मंदिर बांधलं, पूर्ण मुक्काम त्या मंदिरामध्ये, घरी येणं सोडून दिलं महाराज. पंढरपूरची वारी जवळ आली. पूर्वीचा काळ, गावाच्या बाहेर 2 किलोमीटर गेलेत आणि एकुलता एक मुलगा मेला महाराज. घरी एकुलता एक मुलगा मेला. गावच्या पाटलाने बैलजोडी जुंपली आणि बाबांना घ्यायला गेले. 2 किलोमीटर बैलगाडी चालत गेली. बाबांना सांगितलं बाबा गाडीत बसा. का? अहो परत चला. कारण काय? अहो तुमचा मुलगा मेला, एकुलता एक मुलगा. महाराज हरिबापूंचे शब्द आहेत, पाटील मी परत येतो पण माझा मुलगा जिवंत होईल का? आम्ही नाही सांगू शकत. मग माझा मुलगा जर मी येऊन जिवंत होत नसेल तर माझी वारी तरी का टाळता तुम्ही? काय जीवनामध्ये ऐश्वर्य असेल भजनाचं महाराज? नाही आलेत. एक वाक्य सांगू किरण महाराज, आले नाही पुन्हा कधीच परत आले नाहीत महाराज. पंढरपूरहून कधीच परत आले नाही महाराज. त्यांनी एक सेवा घेतली होती. कोणती माहिती? गरुड खांबाजवळ विणा वाजवायची अखंड. फक्त प्रातःविधीला आणि भोजनाकरता दूर व्हायचे फक्त, बस. अखंड विणा वाजवायचे महाराज, अखंड. एके दिवशी एकादशीचा दिवस, त्या मंदिरातल्या बडव्यांनी सांगितलं बापू आज तुम्ही कीर्तन करा. बापू म्हणे अरे मी भजन करणारा माणूस आहे, मला काय कीर्तन करता येईल, तुम्ही शिव्या दिल्या तरी चालतील, मग तुम्ही कीर्तनच करा म्हणे आज. म्हणे बळजबरी पेटा बांधला. ज्या बडव्याची ड्युटी होती तो धावत आला आणि त्याने सांगितलं बापू तुम्ही कीर्तन करा पण 1:08 आहे. काय? 11:45 बरोबर कीर्तन बंद झालं पाहिजे. आजही ती प्रथा पंढरपुरामध्ये आहे महाराज. जर तुम्ही भगवंताच्या गाभाऱ्यात कीर्तनाला गेलेत तर 11:45 वाजता कीर्तन बंदच करावं लागतं. जर नाही बंद केलं दादा तर तो पुजारी असताना तो पुजारी येतो ना आपल्याला बुक्का लावून आपल्या गळ्यात हार टाकून देतो. मग बंदच करावं लागतं ते, कारण शेजारतीला जातात भगवान 11:45 वाजता, त्यामुळे बंद करावं लागतं. त्याने सांगितलं बापू कीर्तन करा पण 1:08 आहे, कीर्तन 11:45 बरोबर बंद झालं पाहिजे. बापू म्हणे चालेल काही हरकत नाही. असं घड्याळ समोर लावलेलं होतं महाराज. आणि जो कीर्तनामध्ये रंगलेत, बाहेर रात्रीचे 2 वाजून गेलेत तरी ते घड्याळ 10:30ची वेळ दाखवत होतं. ते सगळे बडवे म्हणे या घड्याळाचे आजच सेल संपले का म्हणे नेमके म्हणे. मग ते गावात गेले आणि गावातून एक घड्याळ आणलं, 2 वाजेचं घड्याळ. ते 2 वाजेचं बाहेरचं घड्याळ मंदिरामध्ये आणून बापूंना दाखवल्याबरोबर ते 10:30ची वेळ दाखवायला लागलं. महाराज नवल करायला लागलेत. सगळे बडवे शरण गेलेत. बापूंना त्यांनी एक पदवी दिली महाराज. बापू पाटील समाजाचे होते आणि ते रंगाने काळे होते. त्यांना काय पदवी दिली त्या बडव्यांनी माहितीये का? काळा ब्राह्मण. काय पदवी दिली? काळा ब्राह्मण. हो, तुम्ही आजही पंढरपुरामध्ये गेलात आजही तर भगवंताचं जे मुख्य प्रवेशद्वार आहे, जिथून आत प्रवेश केल्यावर डायरेक्ट तुम्ही डोक्यावर पायावर डोकंच ठेवतात ना, तर त्या प्रवेशद्वारामध्ये मोठ्या अक्षरात नाव कोरलेले वैकुंठवासी हरिबापू कोठेकर प्रवेशद्वार म्हणून. ही भजनाची ताकद आहे महाराज, ही भजनाची ताकद आहे. मात्र याच्या पाठीमागे सदा शब्द खूप महत्वाचा आहे महाराज. तुम्ही आहात त्या अवस्थेमध्ये आणि आहात त्या स्थितीमध्ये प्रभूचं चिंतन करू लागाल, त्या दिवशी एक दिवस तुमच्या जीवनामध्ये असा येईल, जीवनातली सुख जरी संपून गेलेली असली तरी तुम्ही समाधानाचे अधिकारी व्हाल महाराज. चेहऱ्यावर सुख नसलं तरी चालेल महाराज, पण समाधान असलं पाहिजे. काय लक्षात ठेवा, आज समाजामध्ये सुख भरपूर वाढलीत महाराज. लोक इस्त्रीचे कपडे घालतात, हो चमकणारे बूट घालतात, पण आतून सगळी तुटून गेलीत महाराज. आतून तुटून गेलीत माणसं. समाधानाचा लवलेख दिसत नाही. पण साधूच्या जीवनामध्ये तसं नाही महाराज. मग आम्ही सदैव सुख आहे. एका बाजूला सुख सांगतो आणि एका बाजूला समाधान सांगतो. जगद्गुरु तुकोबारे सांगतात ही आमची अवस्था आहे, आमची परिस्थिती पाहिली तर ती अशी आहे. आम्ही सदैव सुडके जवळी येता चोर धाके, जावू पुढती भिके कुत्री घर राखीती, नांदणूक कायशी सांगा. कशी नांदणूक आहे आमची?
जाऊ पुरती भिके कुत्रे घर राखीती. हो, चंद्राचा प्रकाश आमच्या घरामध्ये सहजगत्या पडतो, कारण घराला छप्परच नाही. घराला छप्पर नसल्यामुळे चंद्राचा प्रकाश पडतो. हो, असं सांगतात. जगद्गुरु तुकोबा यांच्या घरी 2 चोर चोरी करायला गेले. ते 2 चोर चोरी करायला घरात तर काही सापडलं नाही, पण तुकाराम महाराजांची पोरं थंडीने कुडकुडत होती म्हणून त्या चोरांनी आपल्या अंगावरची घोंगडी त्या पोरांच्या अंगावर टाकून दिली, ते निघून गेले. म्हणजे फायदा तर काही नाही, पण जवळचं टाकून यावं लागतं असं तुकोबा यांचं घर. सुख शून्य आहे, सुख शून्य आहे, पण समाधान बघा ना महाराज. काय समाधान किती माहितीये सांगाल तुम्ही, तुम्हाला आनंद वाटेल महाराज. ऐका, भाऊबीजेचा सण होता आणि तुकाराम महाराजांचा मेहुणा, आपण ज्याला शालक म्हणतो त्याला पुणेरी भाषेमध्ये मेवना म्हणतात बरं का, आणि खरा शब्द मेवनाच येतो. बायकोचा भाऊ, तो जगद्गुरु तुकोबा यांच्या बायकोचा भाऊ भाऊबीज झाली म्हणून सोडायला परत देवगावाला चालला होता. तो पहिल्यांदाच जात होता महाराज, पहिल्यांदाच जात होता. त्याने तोपर्यंत देवगाव सुद्धा पाहिलं नव्हतं. एक टांगा जुंपला, त्या टांग्यावर जिजाऊला बसवलं आणि सोडायला निघाला. देहूगावामध्ये जसा प्रवेश केला महाराज, प्रवेश केल्याबरोबर एका श्रीमंताच्या वाड्यासमोर त्याने आपल्या घोड्याचे हात सोडवरलेत आणि आपल्या बहिणीला विचारलं, ताई हे घर आहे का तुझं? ते म्हणजे नाही, पुढे चाल. पुढे गेलात, आणखी एका श्रीमंताच्या दारासमोर हात सोडवरलेत, ताई हे घर आहे का तुझं? नाही, पुढे चाल. शेवटी गावाच्या शेवटी एका पडक्या घराजवळ थांबायला लावलं. तेव्हा त्याने विचारलं, ताई हे घर आहे तुझं? म्हणे हो. आता तुझा बाप हो शेकडो एकर जमिनीचा मालक आहे. तू एका श्रीमंताची पोरगी असून एवढ्या पडक्या घरामध्ये राहते, तू आजपर्यंत आम्हाला का सांगितलं नाही? जिजाऊची उत्तर आहे का महाराज? जिजाऊ म्हणते, दादा माझा बाप कितीतरी श्रीमंत असला पण त्याची श्रीमंती माझ्या कामाची नाही. माझा पती 2 रुपये कमवत असेल आणि अर्धी भाकर आणत असेल, त्या अर्धी भाकरमध्ये चतकुर भाकर मी खाते आणि अर्धी चतकुर भाकर माझा नवरा खातो. या जे समाधान आहे ते समाधान तुमच्या सुखामध्ये नाही मिळत आम्हाला. पण काही विचार कर ना, तुझा बाप शेकडो एकर जमिनीचा मालक आहे, 50-50 नोकर त्याच्या दारामध्ये आहेत आणि तू इतक्या पडक्या घरामध्ये राहते. जिजाऊ म्हटले, राहू दे राजा, राहू दे. तो ऐकतच नव्हता. शेवटी जिजाऊ कंटाळले, त्याने एकच सांगितलं, दादा खरं सांग तुझ्याकडे किती एकर ऊस आहे? तो म्हणे 200 एकर ऊस आहे. 200 एकर ऊस आहे आणि नोकर किती आहेत? म्हणे 50 नोकर आहेत. महाराज माऊलीचे शब्द ऐका जिजाऊची. जिजाऊ म्हटली, दादा खरं सांग तुझ्याकडे 200 एकर ऊस आहेत आणि 50 नोकर तुझ्या इथे कामाला आहेत. तुझ्या पायाला जर काटा मुडला तर तो कोण काढतो? म्हणे मीच काढतो. काय करतो तुझ्या सुखाला? म्हणे का बरं मला विचारतो? अरे 200 एकर जमीन असून हो 50 नोकर तुझ्या कामी असून तुझ्या पायाला काटा मुडला तर तू स्वतः काढतो, पण माझ्या पायाला काटा मुडला तर जगाचा बाप काढायला येतो. हे समाधान आहे, याला समाधान म्हणतात महाराज. सुख वेगळे हो. पैसा सुख देऊ शकतो तुम्हाला, पण समाधान नाही देऊ शकत महाराज. पैसा सुख देऊ शकतो तुम्हाला, पण समाधान अजूनही समजून घ्या महाराज, अजूनही समजून घ्या. समाधान ही वेगळीच कृती आहे महाराज. किरण महाराज एक वाक्य सांगतो, तुम्हाला पटलं तर बघा. 7 दिवसाच्या सप्ताहामध्ये 1 दिवस कीर्तन करून पैसे घेऊन निघून जाणारा कीर्तनकार आणि 7 दिवस सप्ताहाला थांबून पैसा घेऊन निघून जाणारे कलाकार यांनी परमार्थ टिकवलेला नाही. जे वारकरी दररोज गावामध्ये सकाळी काकडा करतात आणि संध्याकाळी हरिपाठ करतात त्यांनी परमार्थ जगवलाय महाराज. खरा त्यांच्या चेहऱ्यावरचं जे समाधान आहे ना, ते समाधान आज आमच्या परमार्थातलं समाधान आहे महाराज. खऱ्या अर्थाचं समाधान लक्षात तुम्हाला. म्हणून जीवनामध्ये सुखाच्या पाठीमागे धावण्यापेक्षा समाधानाच्या पाठीमागे धावा. समाधान तुम्हाला जोपर्यंत प्राप्त होत नाही तोपर्यंत तुमच्या जीवनाची इति कर्तव्यता नाही. आणि ते समाधान कशामध्ये? तर ते केवळ आणि केवळ भजनामध्येच आहे. जीवनामधली कोणती गोष्ट तुम्हाला समाधान देऊ शकत नाही, पण ते भजन सदान कदा असलं पाहिजे, पूर्ण वेळ असलं पाहिजे. तुम्ही आहात त्या स्थितीमध्ये ते भजन केलं पाहिजे, तर तुम्हाला ते समाधान प्राप्त होऊ शकतं. जगद्गुरु तुकोबा सांगतायत, आम्ही ते समाधान प्राप्त केलं. कुठपर्यंत केलं? अरे जगाला खाणारा काळ हो जगाला खात असेल, पण आम्ही त्याच्या माथ्यावर पाय. समाधानाचं लक्षण आहे महाराज. जगा काळ खाय, आम्ही माथा दिला पाय. काळ चांगल्याला सोडत नाही राजाओ, चांगल्याला सोडत नाही, त्याच्यापुढे चांगली टिकत नाही. हो, जगद्गुरु तुकोबा सांगतात, जो काळ जगाला खातो आम्ही त्याच्या माथ्यावर पाय ठेवून येऊ. बरोबर आहे का अभंग महाराज? प्रयाण काळी देवी विमान पाठविले हा प्रयाण काळ मानव देह घेऊनी निज
तुकया दातारा काय जयाचे सद्गुरु स्वामी तुकया दातारा. जो काळ जगा करता वासून उभा आहे तो काळ जगद्गुरु तुकोबाराय सांगतात आम्ही पायाखाली घातलात. ही फक्त भजनाची ताकद आहे महाराज, ही भजनाची ताकद आहे. संत पदांवर विश्वास ठेवा महाराज. ज्या ज्या लोकांनी संत पदावर विश्वास ठेवला त्या माणसांच्या जीवनाचं कल्याणच झालंय महाराज. तुम्ही आपण आजपर्यंत कधी या गोष्टीचा विचार करू शकलो नाही. आपण भाग्यवान आहोत महाराज, आपण भाग्यवान आहोत की ज्या वेळेला वाटेल त्या वेळेला आपण ज्ञानेश्वरी उघडू शकतो आणि ज्या वेळेला वाटेल त्या वेळेला आपण गाथा उघडू शकतो आणि जीवनातले प्रश्न त्यांच्यासमोर मांडू शकतो महाराज. भोसरीकर माऊली म्हणून एक फार मोठा साधक होऊन गेला आपल्या वारकरी संप्रदायामध्ये. तुम्ही नाव ऐकलं नसेल पण ऐका, इतिहास मोठा गोड आहे त्यांचा. त्यांचं नाव आहे भोसरीकर माऊली. पप्पू दादा, आपण अभंग असं म्हणतो ना, सुंदर ते ध्यान उभीटीवरी करकटावरी ठेवून या, तुळशा रगळा काशी पितांबर आवडीनंतर हिची दान, मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कुस्तवणी विराजित, तुका म्हणे माझी हिची सर्व सुख पाहिनं श्रीमुख आवडीने. आपल्या महाराष्ट्रामध्ये कमीत कमी 200 लोक असे आहेत की त्यांची संपूर्ण गाथा पाठ आहे. 4,500 अभंग पाठ आहेत. बरोबर आहे, असे सरळ म्हणतात ते 4,500 अभंग पाठ आहेत महाराज. भोसरीकर माऊलींचं नवल सांगतो तुम्हाला, भोसरीकरांचे 4,500 अभंग उलटे पाठ होते महाराज. पाहिन श्रीमुख आवडीने तुका म्हणे माझी इच्छा सर्व सुख, अशी उलटी गाथा पाठ होती. किती? 4,500 अभंग. एकच साधक होता आपल्या महाराष्ट्रात. सरळ गाथा पाठ करणारे कमीत कमी 200 साधक आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये, पण उलटी गाथा 4,500 अभंग पाठ करणारा एकच साधक भोसरीकर माऊली. त्यांना जोही साधक भेटायला जायचा त्यावेळेला भोसरीकर माऊली गाथा वाचत बसलेले असायची. त्यांना एका साधकाने प्रश्न विचारला, माऊली 4,500 अभंग लोकांचे सरळ पाठ आहेत पण तुमचे उलटे पाठ आहेत. तुमचे उलटे अभंग पाठ असून सुद्धा तुम्ही केव्हाही गेलात तरी तुम्ही गाथाच वाचत बसता का? माऊलींनी दिलेलं उत्तर आहे का? अरे बाबा, मी ज्या ज्या वेळेला गाथा उघडतो आणि ते शब्द वाचतो त्या प्रत्येक शब्दामध्ये मला तुकाराम महाराज दिसतात म्हणून मी रोज गाथा वाचत बसतो म्हटले. कधीतरी आमच्या जीवनामध्ये असा प्रसंग येऊ देत महाराज. कधीतरी जीवनामध्ये संत पदांवर विश्वास ठेवा तुम्ही. संत पद काय करू शकत नाहीत. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात मी स्वात्मानुभव प्रकट करतो. अभंगाच्या दुसऱ्या, सर्व सुखले आलो सर्व अलंकार, आनंदेरीर भय डुल्लत असो. जगद्गुरु तुकोबाराय प्रस्तुतच्या अभंगात त्या द्वितीय चरणामध्ये सांगतायत त्याचा फायदा आम्हाला काय झाला माहिती आहे? आम्ही सर्व सुखले आलो. जीवनात ते सगळी सर्व सुख आम्ही प्राप्त केलीत, सर्व अलंकार आम्ही प्राप्त केलेत. याला शास्त्राच्या भाषेमध्ये अलंकृत असं म्हणतात. आम्ही अलंकृत झालोत, सर्व अलंकार आम्ही प्राप्त केलेत. दुसरी गोष्ट, आमच्या जीवनामध्ये आम्ही आनंदी झालोत. आणि तिसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे आमच्या जीवनामध्ये भय उरलं नाही, आम्ही निर्भय बनलो. एवढा फायदा भजनाचा आहे. कोणता? पहिली गोष्ट आनंद प्राप्त होतो आणि दुसरी गोष्ट माणूस जीवनामध्ये निर्भय बनतो. निर्भय बनणे आणि आनंद प्राप्त करणे हे फक्त आणि फक्त भजनामध्ये शक्य आहे महाराज, दुसरीकडे नाही. लक्षपूर्वक आहे का? संत पदांवर ज्यांनी ज्यांनी विश्वास ठेवला त्यांच्या जीवनाचं जे सोनं झालंय त्याच्या पाठीमागे कारण हीच आहे. 2 उदाहरणं सांगेल महाराज तुम्हाला, पटलं तर बघा. दोन्ही उदाहरणं महत्त्वाची आहेत. काय जीवनामध्ये काय प्राप्त करू शकतात तुम्ही? संत पदांवर विश्वास ठेवा, संतांच्या शब्दांवर विश्वास ठेवा. विठ्ठलराव विखे पाटील नाव ऐकलंय? ऐकलं असेल बहुतेकांनी नाव. सध्याचे आपले जे महसूल मंत्री आहेत ना, बाळासाहेब कोण? विठ्ठलराव विखे पाटील कारखाना साखर. राधाकृष्ण विखे पाटील जे आहेत त्यांचे आजोबा विठ्ठलराव विखे पाटील हे थोर स्वातंत्र्य सेनानी होते. लक्षात ठेवा, थोर स्वातंत्र्य सेनानी होते. महात्मा गांधींचे मित्र होते आणि पंडित जवाहरलाल नेहरूंना एकेरी शब्दाने बोलत होते जवाहर म्हणून. एवढा त्यांचा अधिकार होता. फार असामान्य कर्तृत्वाचा माणूस होता महाराज. स्वातंत्र्य सेनानी असल्यामुळे महात्मा गांधींसोबत त्यांनी प्रत्येक वेळेला तुरुंगवास सुद्धा भोगलेला होता. गावावर आलेत त्या काळामध्ये ऊसाचं प्रमाण जास्त होतं, ऊस खूप होते आणि कारखाने मात्र कमी होते महाराज. ऊस जास्त होते आणि कारखाने कमी होते. कारखाने कमी असल्यामुळे काय करायचे, त्यांना लागेल तेवढा ते ऊस खरेदी करायचे आणि बाकीचा ऊस पडून राहायचा. मग शेतकरी काय करायचे, त्या बाकीच्या ऊसाचा गूळ तयार करायचे. पण त्या गुळाची विक्री व्हायची नाही कारण त्याला फंगस लागायचा. गूळ जास्त काळ टिकत नव्हता. मग तो गूळ पडून राहायचा, शेतकऱ्याचं नुकसान व्हायचं, शेतमालाला भाव नाही. काही शेतकरी एकत्र झालेत आणि विठ्ठलराव विखे पाटलांकडे गेलेत आणि त्यांना सांगितलं, बघा देशाचे पंतप्रधान तुम्ही ज्यांना आरेतुरी करून बोलतात ते तुमचे मित्र आहेत,
तुम्ही त्यांना पत्र लिहा आणि आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये, आपल्या नगर जिल्ह्यामध्ये एखादा कारखाना मागवा म्हटले. काही हरकत नाही, मागवतो म्हणे. त्यांनी पत्र लिहिलं स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये आणि ते पंतप्रधानांना पाठवलं. लिहिताना वरती जवाहर लिहिलं आणि खाली आपली सही केली महाराज. आता ते जे त्यांचे लोक असतात ना, ते पीए माहिती आहेत ना तुम्हाला, चहापेक्षा किटली गरम, भलते कठीण असतात महाराज. ते भलते कठीण असतात. साहेबांचं काहीच म्हणणं नसतं, पण ती इतक्या आगाऊ असतात. ती त्यांनी काय केलं, ते पत्र वाचलं महाराज. त्यांना इतका राग आला, हा कोण माणूस लागून गेला एवढा, पंतप्रधानांना अरे तुरे करतो. त्यांनी ते पत्र फाडून फेकून दिलं आणि परत उत्तर दिलं विखे पाटलांना, काय की पैसा नसल्यामुळे आम्ही तुमची तजवीज करू शकत नाही म्हणून. वाईट वाटलं महाराज. रोज गाथा वाचायचे विठ्ठलराव विखे पाटील. गाथा वाचता वाचता त्यांच्या एक अभंग वाचनात गेला. कोणता माहितीये का? एकमेका सहाय्य करू आणि अवघे धरू सुपंत. अभंग आहे बरं का हा. आपण पण म्हणतो बघा, एकमेका सहाय्य करू आणि सगळे मेंबर मिळून सोसायटी भस्म करू. अभंग आहे तो, अभंग. हा मन नाहीये महाराज. ती त्यांनी काय केलं माहितीये, विठ्ठलराव विखे पाटील नगरला गेलेत महाराज. आणि नगरला जाऊन त्यांनी आपल्या पत्नीचे सगळे दागिने विकले. त्यावेळेला 1948 साल चालू होतं. किती? 1948 साल. आणि 1948 सालाला 1400 रुपयाला दागिने विकलेत, सगळे दागिने. ते 1400 रुपये घरी आणलेत. आपल्या मित्रांना पत्र लिहिलं, 5-7 मित्र एकत्र केलेत आणि त्यांना सांगितलं, माझ्या पत्नीचे दागिने विकून मी 1400 रुपये जमवलेत, तू किती देतोस? तू एक म्हणे मी 100 देतो, एक म्हणे मी 50 देतो, एक म्हणे मी 200 देतो. असे पैसे जमवलेत महाराज. आणि मग विठ्ठलराव विखे पाटलांनी सांगितलं, याला भाग भांडवल असं म्हणतात. हेच आपले शेअर आहेत. कारखाना आपला, पैसा आपला, नफा आपला आणि तोटा झाला तर तो पण आपलाच. आपणच कारखाना उभा करायचा. पंतप्रधानांनी नकार दिलेला आहे महाराज. कारखाना बांधकाम सुरू झालं आणि एकच वर्षात 1949 सालामध्ये कारखाना बांधून तयार झाला. त्या विठ्ठलराव विखे पाटलांनी त्या कारखान्याच्या गेटवर जगद्गुरू तुकोबा यांची मूर्ती उभारली आणि त्या मूर्तीच्या खाली शब्द लिहिलेत, एकमेका सहाय्य करू आणि अवघे धरू सुपंत. महाराज पंतप्रधानांना पत्र पाठवलं. पंतप्रधानांना पत्र पाठवलं, तुम्ही जरी नकार दिलेला असला, तुम्ही जरी पैसा पुरवलेला नसला तरी शेतकऱ्याच्या भाग भांडवलामधून आम्ही कारखाना उभा केलाय, तुम्ही उद्घाटनाला या. मंत्री बाकीच्या ठिकाणी नाही पण उद्घाटनाला बरोबर जातात महाराज. पंतप्रधान उद्घाटनाला आले महाराज. आणि ज्या वेळेला पंडित जवाहरलाल नेहरू उद्घाटनाला आले आणि त्यांनी पाहिला तो कारखाना, नवल वाटलं हो त्यांना, नवल वाटलं. शेतकऱ्यांनी स्वतःच्या भाग भांडवलातून उभा केलेला कारखाना पाहिला. आणि ज्या वेळेला मुख्य गेटवर आलेत त्यांनी विचारलं, हे कोण आहेत? आणि हे आमचे मायबाप आहेत, जगद्गुरू तुकोबा म्हणतात त्यांना, हे आमच्या महाराष्ट्राचे संत आहेत. ठीक आहे. ते खाली काय लिहिलेलं आहे? विठ्ठलराव विखे पाटलांचे शब्द ऐका. पंतप्रधान, हे खाली ते शब्द लिहिलेले आहेत ज्या शब्दाने माझा कारखाना उभा केलाय. ही संतपदाची ताकद आहे महाराज. ही संतपदाची ताकद आहे, लक्षात ठेवा. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत. काय करू शकत नाही. संतपदांवर फक्त विश्वास ठेवा. महाराज सांगतात, आम्ही सांगतो ते करा. तुमच्या जीवनामध्ये तुम्ही फक्त भजन करा. सुख काय घेऊन बसलात, समाधान तुझ्या पाठीमागे धावेल महाराज. ही ताकद आहे त्या शब्दांची. अजून सांगेल तुम्हाला, भजन करा. विठ्ठल हे गातेत ते शब्द ऐकलेत तुम्ही. ज्ञानेश्वरीतले शब्द ऐका महाराज. ज्ञानेश्वरीतले शब्द मला काळ नेमका आठवत नाही पप्पू दादा. साधारणतः 1983-84 कालावधी असेल. या देशाचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल आपलं राजीव गांधी होते. कोण होते? साधारणतः काल मागे पुढे होऊ शकतो, पण 83 किंवा 84 काल असेल. राजीव गांधी या देशाचे पंतप्रधान होते. आणि त्यांनी अमेरिकेला एक पत्र लिहिलं अध्यक्षांना की मला एका कॉम्प्युटरची गरज आहे म्हणून. अमेरिकेच्या अध्यक्षाने काय उत्तर पाठवलं माहिती आहे? या किरकोळ देशाला कॉम्प्युटरची काय गरज आहे म्हणून. महाराज भारताचा पंतप्रधान 3 दिवस रडत होता महाराज. 3 दिवस रडत होता. 3 दिवस सगळ्या न्यूजपेपरला बातमी पोचली, भारताचा पंतप्रधान रडतोय म्हणून. ते दिल्लीमध्ये महाराष्ट्राचा एक युवक, एका कीर्तनकाराचा मुलगा, एका नोकरीच्या निमित्ताने एका चांगल्या कंपनीमध्ये काम करत होता, इंजिनियर होता. त्याचं नाव विजय भाटकर. त्याची वडील कीर्तनकार होते, पांडुरंग महाराज भाटकर म्हणून. त्याने ती बातमी वाचली. तो पंतप्रधान कार्यालयात गेला आणि त्याने पंतप्रधानाच्या कार्यालयात जाऊन पंतप्रधानाच्या भेटीची वेळ मागितली. पंतप्रधानांनी वेळ दिली त्याला 2 दिवसांनी. 2 दिवसांनी तो पंतप्रधान राजीव गांधींना भेटायला आला. पंतप्रधानांनी विचारलं, कशा करता आले? मला कॉम्प्युटर बनवायचं आहे. तुम्ही? हो. तुम्हाला कॉम्प्युटर बनवण्याची प्रेरणा कुठून मिळाली? ऐका विजय भाटकरांचे शब्द. विजय भाटकर म्हणतात, मी रोज ज्ञानेश्वरी वाचतो. त्या ज्ञानेश्वरीमध्ये एक ओवी आलेली, काय?
विष की आहारी पडे समुद्री पायवाट जोडे वाघ ब्रह्म थोवड केले एकी. जर अभ्यास केल्याने समुद्रावर पायवाट करता येते, जर अभ्यास केल्याने विष पचवता येतं, तर अभ्यास केल्याने कॉम्प्युटर बनवता येणार नाही. काय अशक्य? मी कॉम्प्युटर बनवतो म्हटले. तुम्हाला काय पाहिजे? मला एवढा पैसा पाहिजे, 2 इंजिनियर पाहिजेत, 2 इंजिनियर पाहिजेत, 2 शास्त्रज्ञ पाहिजेत आणि 8 महिन्याचा कालावधी पाहिजे. पंतप्रधानांनी सांगितलं दिले. 2 शास्त्रज्ञ देतो, 2 इंजिनियर देतो आणि 8 महिन्याचा कालावधी देतो. पैसा वाटेल तो देतो. 7 महिन्याच्या कालावधीमध्ये 8 महिन्याचा कालावधी मागितला आणि 7 महिन्याच्या कालावधीमध्ये विजय भाटकराने एक कॉम्प्युटर बनवला. त्या कॉम्प्युटरचं नाव महाकॉम्प्युटर, कॉम्प्युटरच्या पुढची व्हर्जन महाराज. आणि 7 महिन्यामध्ये महाराज त्याचं लॉन्चिंग ठरलं. आणि ज्या दिवशी लॉन्चिंग होणार होतं त्या दिवशी अमेरिकेच्या राजदूताने अमेरिकन अध्यक्षाला कळवलं की भारतीय युवकाने असा कॉम्प्युटर बनवला, आपण फक्त कॉम्प्युटरच बनवला पण त्याने महाकॉम्प्युटर बनवलं म्हणून. महाराज अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी त्या अमेरिकेच्या राजदूताला भारतात कळवलं, आत्ताच्या आत्ता चार्टर्ड विमान करा, त्या पोराला विमानात बसवा, वाटेल तेवढं पॅकेज देऊ, पण रात्रीतून त्याला अमेरिकेत आणा म्हणे. दुसऱ्या दिवशी लॉन्चिंग होतं. पंतप्रधान कार्यालयात विजय भाटकर पोचलेत. हार घेतला आणि हार घेऊन पंतप्रधान विजय भाटकरांच्या गळ्यात घालणार. त्यांनी तो हार उचलला आणि पिशवीत ठेवला. पंतप्रधानांनी विचारलं, भाटकर साहेब हार तुमच्या गळ्यात घालायचा होता, पिशवीत का ठेवला? मला ज्या ज्ञानेश्वरीने कॉम्प्युटर बनवण्याची प्रेरणा दिली तिच्या गळ्यात तो हार घालायचा आहे म्हणून तो पिशवीत ठेवला म्हटले. आनंद वाटला हो, आनंद वाटला पंतप्रधानांना. हो, महाकॉम्प्युटरचं लॉन्चिंग झालं आणि राजगृहाच्या पायऱ्या उतरत होते विजय भाटकर. पायरीच्या शेवटच्या टोकाला अमेरिकेचा राजदूत उभा होता महाराज. त्याने सांगितलं, भाटकर साहेब काही झालं तरी आम्ही आमच्या अमेरिकेचं नागरिकत्व कोणालाही देत नाही, पण आम्ही बिनशर्त नागरिकत्व तुम्हाला देतो. वाटेल तेवढं पॅकेज देतो, वाटेल तेवढा पैसा देतो, तुम्ही म्हणाल तसा बंगला देतो आणि म्हणाल ती कार देतो. आजच्या आज चार्टर विमानतळ करतो आणि तुम्हाला विमानात बसून अमेरिकेला नेतो. तुम्ही चला. महाराज महाकॉम्प्युटर बनवणाऱ्या विजय भाटकरांचे शब्द आहेत, एवढ्या किरकोळ देशामध्ये मी नोकरी करत नसतो म्हटले. विष की आहारी पडे समुद्री पायवाट जोडे एक वाघ ब्रह्म थोडे केले की. हे संतांची प्रेरणा आहे आणि या संतांच्या प्रेरणेने तुम्हाला आघात दिलेत. महाराज ऐका, तुम्ही फक्त आणि फक्त भजन करा. त्याचा परिणाम असा आहे महाराज, त्याचा परिणाम असा आहे, पहिली गोष्ट तुमच्या जीवनामध्ये आनंद मिळेल आणि दुसरी गोष्ट तुमच्या जीवनामध्ये भय शिल्लक राहणार नाही. तुम्ही निर्भय व्हाल. हो, निर्भय होणार या शब्दाचा अर्थ. दुसरी गोष्ट आनंदाचे डोही आनंद, आनंदची अंग, आनंदची अंग, आनंदची आनंदाचे डोही आनंद. सर्व सुख सर्व अलंकार आनंदे निर्भय डुल्लत.